श्रीराम नमस्कार. आज 28 डिसेंबर 2020. मनाचे श्लोक भगवद्गीता निरूपण भाग 5. आपण मागच्या वेळी पाहिलं की समर्थ रामदास स्वामी यांनी मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे ह्या ओवीचा अभ्यास डॉक्टरांनी करायला सांगितला आणि नंतर पुढील भगवद्गीता ही मराठीत करायची असं त्यांचा आदेश आहे. पण मुळामध्ये हे जे श्रीकृष्ण आणि अर्जुन, गुरु शिष्य, नरनारायण ही जी सर्व विविध रंगी नाती आहेत ही नक्की काय आहेत हे आपण या श्लोकाच्या माध्यमातून समजावून घेत आहोत. आपण मागच्या वेळी पाहिलं की श्रीहरी म्हणजे काय. हर शिवतत्व आहे. तिथं लय आहे तिथंच उत्पत्ती आहे आणि जिथं उत्पत्ती आहे तिथंच लय आहे. मनुष्याचा जन्म झाला की आपण पेढे वाटतो, बर्फी वाटतो. जसं मुलगा झाला तर पेढे वाटतो, बर्फी मुलगी झाली की वाटतात. कोणी पद्धत काढली माहीत नाही, पण चालू आहे. पण वास्तविक जर आपण असं म्हटलं, एखाद्या मातेने एका बालकाला जन्म दिला आणि म्हटलं अहो कसला आनंद तुम्ही साजरा करताय. वास्तविक तुमच्या ज्या मुलाचा जन्म झाला आहे, जसं तुम्हाला आनंद होत आहे, तसं पहिलं पाऊल मृत्यूकडेच आहे. तर कदाचित नाही, खात्रीने ते माता पिता अंगावर धावूनच येतील. पण जीवनाचं वास्तव्यच हे आहे की जिथं जन्म होतो, जिथं उत्पत्ती होते, जशी उत्पत्ती झाली तसा प्रवास लयाकडं, समाप्तीकडं त्या क्षणापासून सुरू होतो. आपण एखाद्या गावावरनं, पुण्यावरनं मुंबईला जाताना रेल्वेमध्ये बसतो, डेक्कन क्वीनमध्ये बसलो, आपल्याला असं वाटतं की हा प्रवास संपू नये आणि आपण बाहेरचा छान निसर्ग बघतच राहावं. तर तसं नाही होत. काही क्षणाकरता आपण ह्या रेल्वेमध्ये प्रवासी असतो आणि काही वेळानंतर आपल्याला शेवटचं स्टेशन येतं आणि उतरायला लागतं. काही जण मध्ये उतरतात. जीवन असंच आहे. असं सरासरी आयुष्यमान काढल्यावर 100 काढलं आहे की सरासरी मनुष्य 100 वर्ष जगतो. म्हणजे ज्यावेळी जन्म होतो ते आपण आपल्या पुण्याचं पुणे स्टेशन समजू आणि जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण मुंबईचं छत्रपती शिवाजी टर्मिनस समजू. पण ह्याच्यामध्ये जीवनात जसं कार्य, काम जसं आहे तसा व्यक्ती त्या स्थानकावर उतरून जातो, म्हणजेच मृत्यू पावतो. या प्रवासात मध्ये कोण गेला आणि मग डबा रिकामा राहतो. ज्या मी म्हणून बांधलेल्या सीटावरती तो बसलेला असतो, हे माझं आहे, माझ्याकडं रिझर्वेशन आहे. आणि एखादं म्हणजे प्रौढ व्यक्ती असते, त्याच्याकडं खिडकीचं रिझर्वेशन असतं आणि नेमकं एका आईवडिलांबरोबर बालक येतो आणि त्याच्याकडं मधलं रिझर्वेशन असतं. पण अर्थात आता लहान मुलगा म्हटल्यानंतर त्याचं खिडकीमध्ये बाहेर लक्ष जाणार आणि जसं लक्ष जाणार तसं त्याला ते बाहेर ती गंमत वाटत असते निसर्गाची. आणि जो वयस्कर माणूस, बुजुर्ग माणूस म्हणतो, त्यांनी आयुष्यात हा निसर्ग बऱ्याच वेळा पाहिलेला असतो. पण ह्याला मी वेगळे पैसे मोजलेत आणि विशिष्ट विनंती करून ही जागा मी मिळवली आहे, ह्या अहमभावामध्ये तो जगत असतो. वास्तविक तो असं म्हणू शकत असतो. तो मुलगा काय करतो की आता बसायला तर जागा नाही. तो जेव्हा हा माणूस त्या जागेवर यायचा असतो त्याच्या आधी तो मुलगा पटकन खिडकीत जाऊन बसतो. त्याला वाटतं मला खिडकीतली जागा मिळाली.
आणि जसा माणूस येतो आणि तो त्या मुलाला म्हणतो की हे माझं सिटी, मग त्याचे वडील म्हणतात अरे बाळा इकडे ते आपलं नाही आहे, मग ते काकांचे इथं. आणि पण त्या मुलाची नजर एकदा त्या प्रौढ माणसाच्या चेहऱ्याकडं आणि एकदा खिडकीकडं अशी असते. आणि तो ती चावूल घेतो की हा मला खिडकीपाशी उभं तरी राहून देईन का. पण काही काही आडमुठापणा करणारी माणसं अशी असतात की मग पाय लांब करेल, ह्याला तिकडे येऊ देणार नाही आणि ते सौंदर्य पाहू देणार नाही. म्हणजे गंमत कशी आहे बघा, हा स्वभाव आहे. मुळामध्ये आपण आणि खिडकीत बसायचं आणि एखादं स्तोत्र काढत वाचत बसतो. आता गंमत बघा, तिथं म्हणतात मुलं म्हणजेच ही देवाघरची फुलं. आता ह्या म्हणीचा इथं कुठं कितपत उपयोग झाला. जर त्या देवाला त्या माणसाला हातात स्तोत्र वाचतोय, त्याच्यात काय लिहिलं आहे, ज्ञान काय आहे, याची जर प्राप्ती झाली असेल तर त्याने स्वतःहून त्या मुलाला म्हटलं पाहिजे की बाळा तू ये इथं बस, नाही तर म्हणजे मांडीवर बस. काय अगदी एवढी पायाला रग लागण्या इतपत नसतं. स्वतःचा नातू असला की माणूस काही करतो. म्हणजे माझं नाही. मग जिथं मनुष्य माझं स्वतःचं समजतच नाही तिथं प्रेम निर्माण होत नाही. आणि मग नंतर त्याला जिथं उतरायचं असतं मध्ये, आणि मग त्या मुलाला म्हणतो ये इकडं बस, तुला इथं बसायचं ना, आणि मग थोडी जागा करून घेतो. तो मुलाला काही बिचारायला कळत नसतं. तो त्या खिडकीत येऊन बसतो आणि बाहेर बघत बसतो. त्याला वाटतं की काकांनी आपल्याला जागा करून दिली, पण काकाला उठायचं असतं. आणि मग तो उठून जातो आणि मग नंतर उतरून जातो. हा एक तुम्हाला फक्त प्रसंग सांगितला. म्हणजे हा प्रसंगच म्हणजे मनुष्याचं जीवन आणि मृत्यू, उत्पत्ती आणि लय असं आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपण आपलं आयुष्य व्यतीत करत असतो. म्हणून हरी मी काय करतो, जिथं उत्पत्ती आहे तिथंच लय आहे. हे प्रत्येक माणसाने पहिल्यांदा ही गाठ आपल्या कमरेशी बांधून घेतली पाहिजे की जिथं उत्पत्ती आहे तिथंच लय आहे. म्हणजेच जे आपल्या भोवती चाललेलं आहे, जे हे क्षणोक्षणी आपण आयुष्य चांगलं वाईट मजेत दुःखात सगळं जगतो आहे, हे क्षणभंगूर आहे, हे कायमचं नाही आहे. पण जे दिलेलं आहे परमात्म्याने, जे परमेश्वराने दिलेलं आहे, हे तुम्ही हसत जगायला शिकलं पाहिजे. लहान मूल बघा, हा कायम हसत असतं. त्याच्याकडे तुम्ही रागावून, तान्या मुलाकडे एकदम रागावून बघा, त्याला राग हा कळतच नसतं. तो जी प्रतिक्रिया देतो ते हसूनच देतो. का देतो? कारण चैतन्य आहे त्या लहान मुलामध्ये, चैतन्य आहे. तसंच चैतन्य प्रत्येक मनुष्याने आपल्यामध्ये असतंच, त्याला फक्त फुलवलं पाहिजे. मला असं होतंय, मला तसं होतंय, माझा ही व्याध आहे, माझा हे दुखणं आहे, माझ्या मुलीला त्रास आहे, माझ्या मुलाला त्रास आहे, ह्याला मूल होत नाही, तिला मूलही होत नाही, हा आजारी आहे, ह्याला ब्लड प्रेशर आहे, ह्याला डायलिसिस आहे, हा घर मालक भाडं देत नाही, माणसं त्रास देतात, मला नोकरी लागत नाही. अनंत तक्रारी माणसांच्या असतात. समाधान कशाला नाही. आणि मग नंतर म्हणतो की मला भोजनही 2 वेळचं व्यवस्थित जात नाही. जाईलच कसं? जिथं मनामध्ये चैतन्यच नाही, त्या चैतन्याचा अभाव स्वतःच्या हाताने निर्माण केलेला का शोधतो हेच माणसाला कळत नाही. आणि तिथंच माणूस फसतो. जे नको आहे ते शोधायला जातो, तिथं माणूस फसतो. अरे तू पहिलं सोड ना. तुझ्याकडं जे आहे तू जोपर्यंत सोडत नाहीस तोपर्यंत तू दुसरं काय स्वीकार करू शकणार, काय स्वीकृत करू शकणार. समर्थांनी इथं शब्द वापरताना श्रीहरी वापरलेला आहे. आणि मग तो श्रीहरी जो आहे तो हरी काय करतो, मग चांगलं आणि वाईट दोन्ही तत्त्व तुमच्या समोर ठेवलेली आहेत. तुम्ही काय घ्यायचं आहे? तुम्ही एखाद्याचं वाईट केलं तर उत्पत्ती वाईटच होणार आहे. मनावरती विचारांचे जर संस्कार हे वाईट झाले तर त्यातनं होणारी उत्पत्ती वाईटच होणार आहे. मुलाला जर लहानपणापासून तुम्ही गुन्हेगारी प्रवृत्तीने जर शिक्षण दिलं तर तो मुलगा पुढे गुन्हेगारच होणार आहे. आणि मग परत गुन्हेगारातनं काय होणार आहे, तशी लयच होणार आहे. आणि मग जसा चांगल्या एखाद्या मुलावर चांगले संस्कार केले तर तो चांगलाच होणार आहे. आणि मग चांगला झालेला मुलगा हा नंतर त्याची लयसुद्धा त्याप्रमाणे. म्हणजे काय की आयुष्य व्यवस्थित जगणार आहे.
नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तींनी केलेलं आयुष्य हे क्षणभंगूर सुखाचं असतं, पण ते काल्पनिक असतं. मोह असतो, कारण त्या मोहाच्या पाठीमागं आपल्याला कधी मरण येईल हे त्या माणसाला ते क्षणोक्षणी त्याच्या विचारांनी त्याला जगू देत नाही, आणि मग मद्य, बाकी तंबाखू वगैरे या सगळी व्यस्त लागतात. म्हणून मग आपण विचार काय करायचा आहे? मग समर्थांनी इथं सांगितलेलं आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी, इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. पण कसा? तर पावी येतो स्वभाव आहे. पावी येतो म्हणजे काय? आता असं त्यांनी म्हटलं का, मना सज्जना भक्ती पंथेचे जावे तरी श्रीहरी पावतो स्वभावे, असं नाही म्हटलं. पावी जेतो म्हणजे पावणारा आहे, पावी जे तो. आता हा तो कोण? म्हणजे हा तो आपल्याला शोधला पाहिजे. समर्थांनी लिहिलेलं आहे, उगाच लिहिलं जाणार नाही. मग पावी जेतो कोण? पावणं अधिक तो. पावी जे म्हणजे जे पावणार आहे ते, म्हणजे काहीतरी त्या जे पाठीमागं सुद्धा काहीतरी आहे. मग ते काय? मग तो, मग ते पावी जे तो स्वभाव आहे. मग स्वभाव म्हणजे काय? तुम्हाला म्हटलं स्वभावाची फोड करा. मग मनुष्य नुसती स्वभावाची, मग त्यात काय? स्व आणि भाव, असं आपण माणूस पटकन त्याच्यामध्ये फोड करून म्हणतो की स्वतःचा भाव म्हणून स्वभाव. असं होणार आहे का? स्वतःची तुम्ही उच्चार करून बघा. स्वभाव, स्व उच्चार केलात की त्याच्यामध्ये अदृश्य उत्पन्न होतो. स्वभाव, स्वभाव, तो तुम्हाला बरोबर आठवण करून देतो, पण त्याचा उच्चार होत नाही. म्हणजे का उच्चार होत नाही? कारण मनुष्य स्वतःमध्ये इतका गुंगालेला असतो, स्वतःमध्येच अडकलेला असतो, फक्त मी. मग ती जसं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे नाथांनी आरतीमध्ये की मी तूपणाची बोलवण करायची आहे. मग ती बोलवण कोणाची करायची? मी आणि तू. आपल्यातला मी आणि तू काढून टाकला पाहिजे. तसं इथं समर्थ सांगताय की पावी जे तो स्वभाव. मग तो स्वभाव कुठला? मग स्वभाव म्हणजे स्वतःचा भाव का स्व अभाव म्हणजे स्वतःचा अभाव? बघा शब्द बघा, आपल्याला काय घ्यायचं आहे? स्वतःचा भाव घ्यायचा नाही आहे, स्वतःचा अभाव घ्यायचा आहे. आणि स्वतःमध्ये स्वचा अभाव जर तुमच्यामध्ये उत्पन्न झाला म्हणजे काय झालं? काहीच नाही झालं. मग राहणारे कोण? परमात्मा राहणार आहे. उच्चार करून बघा, स्वभाव, स्व अचा उच्चार अदृश्य होतोच, आणि मग स्वभाव फोड करताना करतात स्वभाव, असे दोन त्याच्यामध्ये अर्थ निर्माण होतात. आणि हे अर्थ समर्थांनी बरोबर घेतले. भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावी जे तो. मग हा तो आहे ना, मग तो स्वीकारणार आहे. हा घ्यायचा का हा घ्यायचा? म्हणजे भाव कुठला घ्यायचा? जो नाही आहे तो घ्यायचा का जो स्वतःला अहमभाव समजतो? स्वभाव आला म्हणजे अहम आला. म्हणून आपला स्वभाव बघा, काही काही माणसांचा स्वभाव बदलत नाही, आणि त्याच्यामध्ये म्हणतात सुद्धा स्वभावाला औषध नाही. मग स्वभावाला औषध नाही म्हणजे काय? की स्वतःचा जो भाव आहे, म्हणजे मी पण आहे, अहमपणा आहे, अहंकार आहे, मद आहे, मोह आहे, मत्सर आहे आणि माया पण आहे. ह्याच्यामध्ये या भावामध्ये जो अडकलेला आहे असा देह, मग त्याला तो हरी, ते तत्व, ते शिवतत्व कसं प्राप्त होणार आहे? तर त्याच्या गुणांप्रमाणे प्राप्त होणार आहे. जसं मी आत्ता सांगितलं की गुन्हेगाराला सर्व असं त्याला वाटतं की मी एका छानपैकी गाडीतनं फिरतो आहे, आणि असं टी व्हीवरती न्यूजमध्ये दाखवतात की अमुक अमुक ह्याच्यामध्ये बुलेट प्रूफ गाडीतनं फिरतो आहे. बुलेट प्रूफ गाडीतनं फिरतो आहे म्हणजे जीवाची भीती. मग त्याला जेव्हा तो त्या गाडीमध्ये बसतो तर तेव्हा त्याला अशी साशंकता मनामध्ये असते की माझ्यावर कोणी हल्ला तर करणार नाही ना. मग का? तो हा स्वभाव. अर्जुनाने श्रीकृष्णाला जेव्हा स्वतःला समर्पित केलं, त्याच्यामध्ये तो जो स्वचा अभाव त्यांनी श्रीकृष्णाच्या चरणी प्रदान केला की मी नाही, आता तू जे सांगशील तेच. त्याच्यात आपण हे तू जे सांगशील ते हा जो प्रवास आहे, स्वभाव ते स्व अभाव, हा जो शब्द, हा स्वभावाचा जो शब्द आहे, ते स्वभाव ते स्व अभाव, ह्याच्यामध्ये जे अंतर आहे
ती म्हणजे भगवद्गीता आहे. कशी की मनुष्याला मदमोह मत्सर माया अहंकार दश इंद्रिय ही सर्व विसरून जायचं आहे. श्रीकृष्णांनी आपण बघितलं आत्मसंयम योगामध्ये सांगितलेलं आहे की ह्याच्यावरती ही इंद्रिय परमेश्वरानेच आपल्याला दिलेली आहेत. त्याचं कार्य त्यांनी नेमून दिलेलं आहे आणि ह्या इंद्रियांना तुम्ही वशमध्ये ठेवू शकत नाही असं प्रत्येक जणांना वाटतं. पण ती वशमध्ये ठेवायचं कसं ठेवायचं हे सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. मग आपण तसं कसं वशमध्ये ठेवायचं हे बघतच नाही. मग आपण ती बेभान सोडून देतो. नको ते डोळे बघतात, नको ते कान ऐकतातच. डोळ्यांनी बघितलेलं मला काही उपयोगी आहे का? ही सद्विवेक बुद्धी, सुबुद्धी कुबुद्धी ही पण आपल्याला दिलेली आहे ना. अध्याय 2 सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने की सुबुद्धी दिलेली, कुबुद्धी दिलेली, हा तू विचार कर. तसाच मनुष्याचा हा स्वभाव जो आहे, हा जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्ण समर्पित झाला अर्जुन, तर त्यांनी नंतर त्याला जे प्रश्न जे विचारले तो प्रवासच हा म्हणजे स्वभाव टू स्वभावापर्यंत आहे. आणि मग ते शेवटी तो स्वतःजवळ काही राहत नाही. आणि ह्याच्यामध्ये आता हा आपण असं म्हणणार आहे का जन्मतात म्हणजे असं म्हणायचं का माझं मूल आत्ता जन्मलं आणि ते कधी मृत्यू पावणार आहे ते मी बघणार आहे? तर नाही. तर ह्याच्यामध्ये काय येतं तर कर्म येतं. मूल जन्मतं, मृत्यूकडं प्रवास त्याचा चालतो हे अगदी निर्विवाद सत्य आहे. कुठलाही जीव जन्मला की त्याचा प्रत्येक क्षण हा मृत्यूकडं जात असतो आणि त्याच्या संचित कर्माप्रमाणे तो ते फळही उपभोगतो. प्रारब्धात काय लिहिलेलं आहे त्याप्रमाणे तो फळ उपभोगतो आणि भोगतो. उपभोगणं वेगळं, भोगणं वेगळं. तर ह्याच्यात स्वभाव आणि स्वअभावमध्ये हे कर्म उभं राहतं आणि हे कर्म प्रत्येक मनुष्याला करणं प्राप्त आहे. आपण जेव्हा भगवद्गीता संपते तेव्हा आपल्याला कळतं की श्रीकृष्णांनी अर्जुनावरती ते शाब्दिक संस्कार त्याला सत्यता पटवून देऊन त्याला सांगून ते कर्म, युद्धकर्म हे त्याच्याकडनं करून घेतलं. आणि ते करून घेतल्यानंतर मग स्वभाव, मग स्वतःचा अभाव निर्माण झाला अर्जुनापोटी आणि तो परमात्म्यात विलीन झाला. इतकं सोपं गणित आहे. आणि हे इथं समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितलेलं आहे. मना सज्जन भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. मग हा पाविजेतो शब्द पण आपण जो आत्ता बघितला की तो आपल्याला शोधायचा आहे की आपल्याला कुठं जायचं आहे. एखादा उच्चार आपण स्वभाव स्वतः आपण म्हणतो प्रत्येकाचा स्वभाव बदलणार तरी कसा, तर सगळ्यांचा स्वभाव बदलतो. मौनम सर्व अर्थाने साधन करतं. शांत बसायचं, बोलायचंच नाही की सगळ्या गोष्टी आपल्याला सार्थ होतात, सिद्ध होतात, स्वीकृत होतात. बघा शब्द असे वेगवेगळे वापरतात. सार्थ होतात म्हणजे काय? ही सार्थताच ही स्वीकृतपणाच आहे. बरेच जण आमचं लक्षात लागत नाही, ध्यान करतो लक्षात लागत नाही, वाचतो त्याच्यात लक्ष लागत नाही, वाचत असतो पण काय वाचतो तेच कळत नाही. पारायण नक्की करतो. हे गुरुचरित्राचा आता सप्ताह चालू आहे. अगदी निश्चित सगळेजणं अगदी भावपूर्ण ह्यांनी सगळं करतात. पण नंतर विचारलं अरे त्या 5व्या अध्यायात काय होतं? हो का? नाही तेवढं लक्षात नाही. सांगताना सांगतो वर्षानुवर्ष पारंपरिक असं मी करतो. पण जर अर्थ विचारला म्हणजे ज्या यांनी विचारलं की कुठल्या अध्यायामध्ये काय दिलेली आहे माहिती, काय सांगितलेलं आहे दत्तगुरूंनी, काय उपदेश केला, तर ते सांगता येत नाही. सर्वसाधारण उपदेश सगळ्याचं मिळून सारांश काय आहे तेवढी ओळ तो फक्त सांगू शकतो. आणि मग त्याला म्हणतो की जर काय अडचणी असतील तर दत्तगुरूंचं गुरुचरित्राचं पारायण केलं तर अडचणी जातात. अगदी नक्की आहे. 10 औषधं, आपल्याला रोगच माहीत नाही, ती 10 औषधं तुम्ही एकत्र घेतलीत तर तुमचा रोग जाणार आहे, कारण तुमच्या रोगाला लागणारं औषध त्याच्यात असणार आहे. पण तुम्हाला ते अचूक कळलं की ही गोळी मलासाठी योग्य आहे, बाकीच्याच्या निरुपयोगी आहेत, तर तुम्हाला त्याचं प्राप्त करणं आणि त्याचं जास्त अध्ययन करणं महत्त्वाचं. जसं विष्णू सहस्त्रनामामध्ये आहे 1008 नावं, काही जण म्हणतात 1007 नावं, काही म्हणतात 1000च नावं. ठीक आहे, प्रत्येकाचं मी पहिल्यांदाच म्हटलं प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा. आज तुम्ही जेवढं संशोधन करताय किंवा त्याच्यात वेगवेगळं संशोधित गोष्टी बाहेर पडतात.
पण 1,000 नाव घेण्यापेक्षा जर तुम्हाला लाभणारं कुठलं नाव आहे हे जर तुम्हाला कळलं तर तुमचा रोज 1,000 वेळा जप होणार आहे. कारण सहस्त्रनामामध्ये तुम्ही तेवढी नावं घेतातच रोज. मग जर तुम्हाला जे योग्य आहे ते झालं तर रोज 1,000 वेळा तुमचा जप होणार आहे. आणि मग त्याची ताकद निश्चित वाढणार की नाही तुमची. म्हणून ते कळणं गरजेचं आहे. आणि मग ज्ञान आपल्याला का प्राप्त करायचं आहे तर त्याच्यासाठी ज्ञान प्राप्त करायचं आहे. नुसतं वाचून माझं मन शांत, तुम्ही भौतिक गोष्टीतच अडकता हे स्वीकार करा. आई असो, वडील असो, भाऊ असो, नवरा असो, पत्नी असो, मुलगा असो, मुलगी असो, कोणीही असो, अगदी रक्ताचं किती जिव्हाळ्याचं नातं असो, त्याला एक ना एक दिवस हे जायला लागतं. हे सत्य तुम्ही त्याच्यामध्ये स्वीकार करा. आणि परमात्म्याने जो प्रत्येकाचा दिवस निवडलेला आहे त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. सध्या उपस्थित झालेला करोना हा परमेश्वरी अवतारच म्हणायला पाहिजे. मी तर परमेश्वरी अवतारच त्याला म्हणतो की सगळ्यांना जागेवर आणि शिकवण्यासाठी तो आलेला आहे. आणि हा आज पहा कसं शिकायला पाहिजे. माणूस स्वतःला कितपत आपल्याला भुकेची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त खातो म्हणून त्याला अडचणी निर्माण होतात. आज सकाळी उठल्यावर जेव्हा पेपर वाचला तेव्हा पुण्यातल्या एका सराफ आहेत, नाव घेत नाही, त्यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली असं आज वाचलं. प्रसिद्ध व्यापारी. म्हणजे ह्याचा जीवनामध्ये उपयोग काय झाला. जे सुख उपभोगलं किंवा जे सुख त्यांचे घरचे पुढं उपभोगतील का आणि संकट तिथनं टाळणार आहेत का. मग कुठं चूक झाली याच्यावरती कोणी विचार करत नाही. मग तो विचार करणं आपल्याला गरजेचं आहे की चूक कुठं होते. पण मनुष्य ती स्वीकार करत नाही. त्याच्यापेक्षा तो म्हणतो मी माझं स्वतःचं जीवन संपवतो. हे सगळ्यात सहज शक्य आहे. ते किती चूक आहे. कारण आपण असा विचार करतो का की माझ्यानंतर कुटुंबियांचं काय होईल, ते काय करतील. आर्थिक देवाण जी काय असते ती पुढं तर चालूच राहणार आहे. मध्ये एक जण पुणे सोडून गेले की असे अमुक आर्थिक देणं झालं. सगळ्यांना होतं. हे सगळ्या गोष्टी का होतात तर मनुष्य स्वतःचा आवाका उगाचच वाढवतो. अंथरूण पाहून पाय पसरावे हे आपल्या पूर्वजांपासून आलेली म्हण ही आपण विसरतो. आपल्याला जास्त लालसा निर्माण होते. आणि ही लालसाच आहे की जी मनुष्याला ह्या स्थितीपर्यंत नेऊन सोडते. हे किती चुकीचं आहे. 2 वेळचं आपल्याला अन्न जेवायला लागतं. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही लागत नाही. परमेश्वरांनी सगळ्यांच्या डोक्यावर छप्पर दिलेलं आहे. अगदी पंखा, टी व्ही सगळं आपल्याला जे मनोरंजनाचं साहित्य दिलेलं आहे. मग अजून जमा करून घराबाहेर घराच्या दारापाशी कशासाठी पाहिजे. ज्या गोष्टीमुळं मनाला आणि विचारांना ताण निर्माण होतो त्या गोष्टी आपल्याला कशाला पाहिजेत. झोपडपट्टीतला माणूस का सुखी राहतो. कारण रस्त्यावरचा भिकारी का सुखी राहतो. का त्याला रोग होत नाहीत. का त्याला हायपर टेन्शन का होत नाही. त्याचं कारण असं आहे की त्या आकाशाच्या छपराखाली तो झोपत असतो. त्याला चिंता नसते कशाची. कारण गमवण्यासारखं काहीच नसतं. आणि हा विचार, हा स्वभाव हा प्रत्येक माणसाकडे लपलेला आहे. आणि हा त्यांनी सोडला पाहिजे आणि आपल्याला अभाव निर्माण करायला पाहिजे. गरज नाही आहे. असं नाही आहे की तो तिथं याच्यावरती झोपतो म्हणून नाही. तो ज्या गोष्टीत झोपतो ती नैसर्गिक गोष्ट आहे. आज शेतकरी असो, आता घरदारं त्याच्यामध्ये हे झाले आहेत. आज एखादा आपण तांडा बघतो की लमाण्यांचा तांडा जातो. असं छोटंसं त्याच्या तंबूसारखं करून झोपतात. आणि त्यांची मुलं तिथे खेळत असतात. त्याच गवतात खेळत असतात ज्याच गवतात साप विंचू वगैरे राहत असतात. त्यांना चावत नाहीत. कारण निसर्गाशी एकरूप झालेले आहेत ते. आणि आपले लोक त्याच्यामध्ये गेला की हा मला चावेल म्हणून आपण त्याला पहिलं मारून टाकतो. हा किती दुष्ट स्वभाव झाला. म्हणजे स्वला वाचवण्यासाठी आपण दुसऱ्यावरचा जीव घेतो हे मनुष्याच्या लक्षात येत नाही. तो आला होता का तुझ्याजवळ. त्याचं जिथं स्थान आहे का आज वाघ आणि ह्याच्यामध्ये शहरात येतात. कारण तुम्ही स्वतःची व्याप्तीच घरांनी बिल्डर्सनी एवढी वाढवलेली आहे की हळूहळू जंगलाकडं मनुष्य वस्ती जायला लागलेली. मग त्यांनी कुठं राहायचं. म्हणजे तुमच्याकडेच येणार. हा निसर्गाचा नियम आहे. हा स्वभाव आहे आणि तो आपल्याला स्वभाव करायचा आहे.
की हे नको आहे नुसतं भगवद्गीताचं. आता 2 दिवसापूर्वी गीता जयंती झाली, ग्रुपवर लिहिलं, एक शब्द एकाने जरी 4 ओळी तरी लिहिल्या का? कारण आम्हाला घेणंच नाही. फक्त रोज सकाळी 3 वेळा श्री स्वामी समर्थ श्रीराम लिहिलं, एक टाकण टाकल्यासारखं टाकलं की काम झालं. कारण माझं कर्तव्यच नाही, मला पुढं जायचंच नाही. आम्हाला काही कळतच नाही, तुमच्या एवढं ज्ञान नाही, तेवढी विचारबुद्धी नाही, मग कशाला ऐकता कशाला? जर कुठं आपल्याला बदलाची इच्छाच नाही तर त्याच्याशी नाही. आणि जर लिहिल्यावरती जर चुकलं, जर असं वाटत असेल तर ठीक आहे ना. आपण प्रत्येक विद्यार्थी आहे, मी विद्यार्थीच आहे. मी कधी म्हटलं मी शिक्षक आहे? मला शिकवणारे जर माझे गुरुच म्हणतात की मी गुरु नाही आहे, मी शिक्षकच आहे, तर मी तर लांबच राहिलो. मी तर त्यांच्या म्हणजे कुठं वैचारिकतासुद्धा आणू शकत नाही गुरुपदाची. म्हणजे विचार करा तुम्ही की आंबट कसं मोकळं व्हायला पाहिजे. आणि ते नाही झालं तर नुसते मग समर्थांचे श्लोक वाचा, गीता वाचा, नाही तर अजून 100 तुम्ही कोणाचे ध्यान आणि हे करा, मारुतीचे साधना करा, कशाचाही उपयोग होणार नाही. समर्पित भाव जर तुमचा शुद्ध, स्वच्छ आणि मोकळं जर तुम्हाला करायची जर तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होत नसेल तर तुम्ही जीवनामध्ये पुढं जाऊ शकणार नाही. आणि हा जो अभाव आहे आणि हा जो भाव आहे हा आपल्याला ओळखायचा आहे. म्हणून समर्थांनी ह्या ओळीमध्ये मना सज्जना हा, आज मला जेव्हा पहिल्यांदा डॉक्टरने सांगितलं की तुला याचे 40 भाग करायचे आहेत, तेव्हा म्हटलं तर मी 40 याच्यामध्ये काय बोलणार म्हणून. पण जसा मी याचा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभाव आहे, कसं जगायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे, हे त्यांनी ह्या एका ओळीमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे. चांगले वाईट विचार वरती हे झालं, एखादा मनुष्य स्वतःच्या अंगावर गोळी झाडून घेतो म्हणजे त्याच्यातनं मनामध्ये कुठं म्हणजे वैचारिकतेत उभी आणि आडवी जी कंपनं निर्माण होतात त्याच्यामध्ये किती घोटाळा असला पाहिजे. कशाला पाहिजे सुख म्हणजे काय ह्याचा जर तो व्याख्या तुम्ही जर शोधलीत तर तुम्ही नक्की सुखी व्हाल. पण आपली सुखाची व्याप्ती म्हणजे माझा फक्त मोठं बंगला असायला पाहिजे, घोडागाड्या नोकर चाकर असायला पाहिजेत, आणि हीच माझी जर सुखाची व्याप्ती असेल, माझ्या बँकेमध्ये भरपूर पैसा हवा, तर ते सगळं चुकीचं आहे. तुम्हाला प्रत्येक माणसाला कुठेतरी समर्पित भाव ठेवल्याशिवाय, सोडल्याशिवाय, मोकळं झाल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. आज नर्मदा परिक्रमाला लोक जातात, त्याच्यामुळे परत बघतात का? जिथं जातात तिथं जातात. हा समर्पित भाव पाहिजे. काही जण नुसतीच कारमधनं जातात आणि 15 दिवसात आणि सांगतात आम्ही 15 दिवसाची नर्मदा परिक्रमा करून. कशी? त्याला काय अर्थ आहे? अर्थ काय त्याला? थोडंसं चाला, त्या गोष्टीबरोबर एकरूप व्हा. 15 दिवस जायचीच गरज नाही, 2 दिवसच एकाच ठिकाणी जा. पण त्या एकाच ठिकाणी गेल्यानंतर त्या जागेशी तुम्ही एकरूपता त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. नुसते मी 15 दिवस हो नर्मदा परिक्रमा झाली, हो आता फॅडच झालं आहे, आम्ही 15 दिवसात नर्मदा परिक्रमा करू आणतो, काही उपयोग नाही. 3 वर्ष 3 महिने 33 दिवस 3 तास 33 सेकंद कशाला दिले? मूर्ख म्हणून दिले लोकांनी. म्हणजे याच्या पाठीमागचं गणित आम्ही 15 दिवसात केली म्हणजे त्याच्यामध्ये हो AC गाडी घेऊन गेलो होतो, म्हणजे त्याच्यामध्ये कुठं हे नाही, खायचं प्यायचं सगळं आमचं आम्ही बरोबर गेलो होतो. म्हणजे सगळं मन अडकलं कुठं? तर भौतिकतेत अडकलं. मग परमेश्वर कसा त्याच्यात प्राप्त होणार? आम्हाला अनुभव नाही आला पण आमची परिक्रमा छान झाली. कसा अनुभव येईल? जर तुम्ही त्याच्याशी एकरूप झालाच नाही, तो म्हणेल अरे तुम्ही परिक्रमाला नाही, तुम्ही तुमची मौज मजा करायला आलात, तू माझं नाव घ्यायचं सोडून तुझ्या गाडीच्या डिकीमध्ये असलेला पदार्थ वास्त लागणार नाही ह्याच्यामध्ये तुझं मन गुंतलेलं, म्हणजे परमेश्वर कुठं राहिला? स्वभाव. म्हणून मनुष्याचा स्वभाव हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो आपल्याला बदलणं गरजेचं असतं. बदलत नाही हे बदलणं म्हणजे मग हे बदलतं कसं? तर फक्त आपल्याला आपलं सुख कशात आहे इथपर्यंत फक्त आपण विचार करायचा की बाकीच्या गोष्टी आपोआप गळून पडतात, मग त्याला सांगत नाही. आणि ते सोडता यायला पाहिजे. ती जर सोडता आली नाही तर त्याचा उपयोगच नाही. मग तुम्ही किती वाटेल ते करा, त्याच्यामध्ये काही त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे सोडता आलं पाहिजे. आणि ज्या क्षणी तुम्हाला सोडता येईल त्या क्षणी समजायचा की आपलं पहिलं पाऊल हे परमात्म्याकडं पडलेलं आहे. आता पुढच्या याच्यामध्ये हे बघू की मना सज्जना भक्ती पंथेची जावी तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. आता ही ओळ वास्तविक संपली की नाही? तर आता इथंच संपली. आता ह्याच्यात आपण काय करायचं? मग आता उलटं जायचं. मग स्वभावापासून सुरुवात करायची. आता स्वभावापासून जेव्हा तुम्ही
आता मनापासून सुरुवात केलीत आणि स्वभावापर्यंत येऊन थांबलेलो आहे ह्या ओळीमध्ये. आता उद्यापासनं रिटर्न जर्नी करायची, उलटा प्रवास करायचा. आपला स्वभाव बदलला आणि जसा स्वभाव बदलतो तसं सगळ्या गोष्टी बदलतात. कशा ते पुढच्या निरूपणात बघू. श्रीराम.